भावांची भांडणं मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेला भाऊ राजू दावल हवलदार वय 40 यांच्या डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी केल्याची घटना 20 एप्रिल रोजी रात्री 9:15 वाजता अष्टविनायक नगरमध्ये घडली। या प्रकरणी मेहबूब दावल हवलदार आणि सवेरा मेहबूब हवलदार दोघे राहणार अष्टविनायक नगर सांगली या दोघांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी राजू हवलदार हे श्यामनगर कुपवाड येथे राहत असून संशयित हा मोठा भाऊ आहे। सेंटरिंगच्या प्लेटांच्या पैशाच्या कारणावरून फिर्यादीचा मधला भाऊ यांच्यात वाद होता। त्यांच्यात भांडणे चालू होती। यावेळी फिर्यादी हे मध्यस्थी करण्यास त्यांच्या मोठ्या भावाच्या घरी अष्टविनायक नगर येथे 20 एप्रिल रोजी रात्री गेले। फिर्यादी हे त्यांना भांडू नका, आपसात मिटवून घेऊया असे सांगत असताना संशयित मेहबूब हवलदार यांनी फिर्यादीच्या डाव्या कानपाडीत मारली आणि संशयित सवेरा हवलदार यांनी खाली पडलेला फरशीचा तुकडा घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारलं। फिर्यादीच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने ते चक्कर येऊन खाली पडले। त्यावेळी फिर्यादीचा मधला भाऊ मीरासाहेब हवलदार याने त्याच्या मोटरसायकलवरून फिर्यादी सूतगिरणी चौक येथील खाजगी रुग्णालयात उपचारास दाखल केले। औषधोपचाराचा खर्च 15,000 रुपये देण्याचे संशयित मेहबूब हवलदार यांनी कबूल केलं होतं। उपचारानंतर फिर्यादी हे पैसे मागण्यास गेल्यानंतर संशयित सवेरा हवलदार यांनी आम्ही पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, परत पैसे मागण्यास आलास तर तुला बघून घेतो असे म्हणून दमदाटी केली असे फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यातील दिलेल्या तक्रारीत म्हटले। त्यानुसार दोघा भावांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।